मित्रांनो, आज आपण वर्ग 10वा विषय विज्ञान घटक क्रमांक 2 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 यामधील उपघटक ग्लुकोजचे विघटन याविषयी माहिती बघणार आहोत. मागच्या दशकात आपण पाहिलं आहे की आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातील प्रामुख्याने कार्बोदकाचा जो उपयोग आहे तो मुख्यत्वे दररोज आवश्यक असणारी आपल्याला जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा म्हणजे कुठं असते तर ATPच्या स्वरूपात मिळवली जाते. त्यासाठी पेशीमध्ये ग्लुकोज या कार्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते. त्यालाच आपण काय म्हणतो पेशी स्तरावरील श्वसन म्हणजे पेशी स्तरावर होणारे श्वसन. आता सजीवामध्ये जे आहे ते पेशी स्तरावर होणारे श्वसन हे दोन प्रकारचे असतात. ते दोन प्रकार म्हणजे एक आहे ऑक्सिश्वसन, ज्याच्यामध्ये सरळरित्या ऑक्सिजन भाग घेतो, म्हणजे ज्या श्वसनामध्ये ऑक्सिजन भाग घेतो त्याला ऑक्सिश्वसन, आणि ज्याच्यामध्ये ऑक्सिजन भाग घेत नाही त्याला म्हणतो आपण विनाक्षी श्वसन. आता हे जे भाग घेतलेले ऑक्सिजन आणि ही प्रोसेस जे सुरू राहते याचे टप्पे पडलेले आहे. कारण ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजन जेव्हा सहभाग घेतो तेव्हा त्याचे टप्प्याटप्प्याने म्हणजे 3 टप्प्यामध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होते. या प्रक्रियेमध्ये काय होते ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण, आणि तेही 3 टप्प्यात होते. एक पहिला टप्पा जो आहे तो आहे ग्लुकोजचं विघटन, ज्याला आपण ग्लायकोलेसिस असं म्हटलेलं आहे. इथं आहे दिलेलं पहा. ग्लायकोलिसिस हा जो आहे याच्यामध्ये पेशीद्रव्यात घडणाऱ्या प्रत्येक ग्लुकोजच्या एका रेणूचे म्हणजे जे पेशीचं लिक्विड आहे जे द्रव्य आहे त्याच्या ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन काय तयार होते पायरुविक आम्ल म्हणजे पायरुविक ॲसिड, आणि नंतर तेच त्याच्यानंतरचा जो भाग आहे दुसरा म्हणजे ATP ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, आणि अजून एक घटक आहे याच्यामध्ये NADH2. याला काय म्हणायचं तर निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. काय म्हणायचं NADH2ला निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. तर आणि याच्यासोबत अजून कोण असतो पाणी. या प्रत्येकांचे 2-2 रेणू या ठिकाणी तयार होतात, आणि या प्रक्रियेमध्ये पायरुविक आम्लाचे जे रेणू आहेत ते ॲसिटिल कोएन्झाइम म्हणजेच A या रेणूमध्ये रूपांतरित केले जातात. ओके. या प्रक्रियेवेळी कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2चे 2 रेणू तयार झालेले आपल्याला या ग्लुकोजच्या विघटनामध्ये दिसतात. दुसरा मुद्दा असा आहे की ग्लुकोजचे विघटनच्या या पहिल्या टप्प्यात इथपर्यंत आल्यानंतर दुसरी जी सायकल आहे ज्याला क्रेब्स सायकल म्हटलेलं आहे, म्हणजे ट्राय कार्बोऑक्झॅलिक आम्ल किंवा चक्र. ट्राय कार्बोऑक्झॅलिक आम्ल किंवा चक्र. आता हा कसा चालतो ॲसिटिल कोएन्झाइम म्हणजे Aचे रेणू तंतुकणिकेमध्ये जातात. आपल्या शरीरात असणारी जी पेशी आहे ज्याचं नाव आहे तंतुकणिका, तेथे त्यावर काय केलं जाते तर त्यामध्ये ट्राय कार्बोऑक्झॅलिक आम्ल याचं जे चक्र चालते त्याला क्रेब चक्र असेही म्हणतात. ही चक्रीय अभिक्रिया सतत राबवली जाते. आता या प्रक्रियेद्वारे ॲसिटिल कोएन्झाइम Aच्या रेणूतील ॲसिटिलचे म्हणजे ॲसिटिल म्हणजेच जो ॲसिड आहे ॲसिटिल ॲसिड त्याला पूर्णपणे त्याचं ऑक्सिडीकरण केले जाते. ऑक्सिडीकरण केलं जाते म्हणजे त्याच्यातून ऑक्सिजन बाहेर काढलं जाते. त्याद्वारे कार्बन डायऑक्साईड H2O म्हणजे पाणी आणि NADH2 म्हणजे निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड आणि FADH2 म्हणजे फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड आणि ATP या सगळ्यांचे रेणू आपल्याला यामध्ये मिळतात. म्हणजे हे सगळे घटक किती महत्त्वाचे आहे. कार्बन डायऑक्साईड असो, पाणी असो, NADH2, FADH2 आणि ATP हे इत्यादी घटक जे आहे हे ऊर्जा निर्माण करताना क्रेब सायकल चालवत असताना म्हणजेच ट्राय कार्बोऑक्झॅलिक आम्लाचं चक्र चालू असताना हे सगळे घटक किती महत्त्वाचे आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. तिसरं जो टप्पा आहे त्या तिसऱ्या टप्प्याला आपण काय म्हणू तर पहा. तिसऱ्या टप्प्याला या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया म्हणतो. काय म्हणतो इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया ETC रिॲक्शन. म्हणजे इलेक्ट्रॉनाचं वहन होते आणि ते साखळी पद्धतीने होते. ही अभिक्रियासुद्धा तंतुकणिकेमध्येच राबवली जाते. म्हणजे तंतुकणिका ही जी पेशी आहे
म्हणजे पेशीचा जो छोटासा घटक आहे, छोटासा भाग आहे, त्यामध्ये ही प्रक्रिया सुरू राहते. आता या प्रक्रियेच्या वेळी तयार झालेला जे NADH2 असतो, ते NADH2 याच्या प्रत्येक रेणूपासून 3 आणि FADH2 जे आहे, म्हणजे इथं आपल्याला जो दिसतं आहे NADH2 आणि FADH2, याच्या प्रत्येक रेणूपासून 2 ATPचे रेणू मिळतात. किती? 2 ATPचे रेणू आपल्याला मिळतात. या प्रक्रियेमध्ये ATPच्या रेणू व्यतिरिक्त पाण्याचेही रेणू तयार होतात. म्हणजे ATPच्या रेणूच्या व्यतिरिक्त ATP तर तयार होऊनच राहिलं, परंतु याच्या सोबत पाण्याचे रेणूसुद्धा तयार होतात. अशा पद्धतीने ऑक्सिशोषणामध्ये जेव्हा हे ऑक्सिशोषण सुरू असते, तेव्हा त्या ऑक्सिशोषण या पद्धतीमध्ये ग्लुकोजचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण होत असताना, म्हणजेच एक तो विघटन होत असताना, ही विघटन झालं म्हणजेच नेमकं काय होते की त्यावेळेस ऊर्जेबरोबर जी ऊर्जा तयार होत आहे, त्या ऊर्जेबरोबर कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचे रेणूसुद्धा तयार होतात. म्हणजे एक तर कार्बन डायऑक्साईड तयार होतोच, परंतु सोबतच पाण्याचे रेणूसुद्धा तयार होतात. या ठिकाणी इथं सूत्र दिलेलं आहे, जे मी तुम्हाला आता म्हटलं होतं की NADH2 म्हणजे निकोटिनामाइड ॲडेनाईन आणि डायन्यूक्लियोटाइड हे त्याचं पूर्ण नाव आहे, NADH2. त्याच्यानंतर FADH2चं पूर्ण नाव आहे फ्लॅविन ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड. हे प्रत्येक पेशीत तयार होणारे व पेशी श्वसनास मदत करणारे 2 सहविकर आहेत. म्हणजे सहविकराशिवाय कोणतीही प्रक्रिया पूर्ण होत नाही. ही विकर जे आहे, ही विकर श्वसन प्रक्रियेमध्ये पेशीच्या आतमध्ये जे श्वसन होते, म्हणजे पेशीच्या आतमध्ये साठलेला कार्बन डायऑक्साईड हा बाहेर काढणे आणि ऑक्सिजन स्वीकारणे, ही प्रक्रिया होत असताना याच्यामध्ये मदत करणारे जे 2 सहविकर आहेत, ते हे आहे NADH2 आणि FADH2. ओके, फार महत्त्वाचे आहेत. यांच्यामध्ये समजा थोडी बहुत तफावत झाली किंवा कमतरता झाली तर आपली श्वसन प्रक्रिया बिघडते, म्हणजेच आपली तब्येतसुद्धा बिघडते. आता ही जी तंतुकणिकेचे एक आम्लचक्र कसं चालते याची एक संरचना दाखवलेली आहे. पहा या ठिकाणी पायरुविक आम्ल या ठिकाणी दाखवलेलं आहे, हे पायरुविक आम्ल. त्याच्यानंतर मेदाम्ल या ठिकाणी आहेत. ही तंतुकणिका आहे. आतील आवरण हा दाखवलेला आहे आणि बाहेरील आवरण हा दाखवलेला आहे. ही तंतुकणिकेची सर्वसाधारणपणे जर याला उभं केलं तर असा चपलीचा आकार सर्वसाधारण दिसतो आणि आतमध्ये छोटे छोटे दंडाकृती, गोलाकृती आकाराचे आणि चौकोनी आकाराचे आपल्याला छोटे छोटे त्याचे भाग दिसतात. तर ही या तंतुकणिकेमधील असणारं जे द्रव्य आहे, ते द्रव्यसुद्धा ऊर्जा साठवण करणे, ऊर्जा तयार करणे यासाठी मदत करते. पायरुविक आम्ल म्हणजेच पायरुविक ॲसिड हे खूप महत्त्वाचं या ठिकाणी कार्य करत असते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो हा भाग दिलेला आहे तुम्हाला, हा सिलेबसमध्ये नाही आहे. हा भाग तुम्हाला कट झालेला आहे, तर हे लक्षात ठेवा. हा भाग, याच्यावर कोणताही प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही. खाली एक आकृती दिलेली पहा की ॲडेनाईन आणि रायबोज म्हणजेच ज्याला आपण शर्करा किंवा पेंटोज म्हणतो, ही कशा पद्धतीने दिसते आपल्याला. म्हणजे त्याचे किती कोण दिसतात? षटकोनी आकाराचे आपल्याला हे ॲडेनाईन आणि रायबोजचा आकार सर्वसाधारण सारखा आपल्याला षटकोनी आकाराचा दिसतो. रायबोजचा पंचकोनी आणि ॲडेनाईनचा षटकोनी. ओके, जास्त ऊर्जेचे फॉस्फेट बंध कसे तयार होतात त्याच्यामध्ये. म्हणजे फॉस्फेट बंध तयार होण्यासाठी फॉस्फरसची आवश्यकता आहे. फॉस्फरसची संज्ञा P आहे. या ठिकाणी ही जी दिलेली आहे, ही फॉस्फरसची P संज्ञा आहे, तिन्ही ठिकाणी दिसते आणि याचा बंध तयार होतो, म्हणजे एक बंडल तयार होते. आणि हे बंध तयार होत असताना नेमकं काय होते, म्हणजे ATP टू ADP इकडे जेव्हा एनर्जी जाते, हे वरच्या रकान्यामध्ये दाखवलेलं आहे, हे ATP टू इकडे ADP. तर अशा पद्धतीचा हा जो प्रवास त्यांचा चालतो ऊर्जा तयार करत असताना, तेव्हा त्याचे फॉस्फेटचे बंध तयार होतात. म्हणजे एका फॉस्फरसला पहा किती 4 अणू त्या ठिकाणी जॉईंट झालेले आपल्याला दिसतात. चारही बाजूने त्याला 4 अणू जॉईंट झालेले दिसतात. अणूचा बंच हा एक गुच्छ आपल्याला दिसतो.
हा पंचकोनी आकाराचा शर्करा म्हणजे साखर ज्याला म्हणू आपण, याचा आकार आहे. त्याच्यामध्ये पहा फॉस्फरसचे किती अणू जॉईंट आहे, 2 अधिक सेंद्रिय फॉस्फेटचा 1 आणि ते मुक्त झालेली ऊर्जा इथं खाली आलेली आहे. आणि ही ऊर्जा तयार झाल्यानंतर या ऊर्जेचं स्वरूप जे आहे म्हणजे ATP म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट याच्या माध्यमात साठवलेली ऊर्जा ही आपण अंशन कालावधीमध्ये वापरू शकतो. अंशन कालावधी म्हणजे कोणता या ठिकाणी दिलेला नाही आहे, परंतु त्याची हिस्ट्री अशी आहे की जेव्हा उपासमार होते, उपोषण होते, खाली दिलेला आहे पहा या ठिकाणी. उपासमार, उपोषण यासारख्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये शरीरात जर कर्बोदकांचा साठा कमी असेल, म्हणजे कर्बोदके आपण जे आहार घेतलेला त्याच्यातून नाही भेटले असेल, तर ही ऊर्जा त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. किंवा ती मिळविण्यासाठी शरीरातील जे स्निग्ध पदार्थ म्हणजे तेलकट पदार्थ ज्याला म्हणू आपण आणि प्रथिनांचा वापर त्यावेळेस केला जातो. जे चरबीच्या स्वरूपात ऊर्जा साठवून ठेवलेली असते त्याचा वापर होतो. स्निग्ध पदार्थाबाबत त्यांचे रूपांतरण मेदाम्लामध्ये म्हणजे फॅटमध्ये, ॲसिडमध्ये केले जाते. तर प्रथिनाचे रूपांतरण ॲमिनो आम्लामध्ये केले जाते. म्हणजे प्रोटीन्स, प्रथिने म्हणजे कोण, प्रोटीन्स हे ट्रान्सफर केले जाते अमिनो आम्लामध्ये. आणि मेदाम्ले आणि अमिनो आम्ले ॲसिटिल कोएन्झाईम यामध्ये रूपांतरित केले जातात. आणि ॲसिटिल कोएन्झाईम Aच्या रेणूचे क्रेब चक्र म्हणजेच क्रेब सायकल या प्रक्रियेद्वारे तंतुकणिकेमध्ये हे पूर्णतः ऑक्सिडीकरण केले जाऊन ऊर्जा मिळवली जाते. म्हणून ऊर्जेचे केंद्र असं सुद्धा म्हणतात या तंतुकणिकेला. तंतुकणिका ही ऊर्जा बनवणारं एक यंत्र किंवा एक संयंत्र असं म्हणायला हरकत नाही आहे. खूप महत्त्वाचा पार्ट काम करतो आपल्या बॉडीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला समजला असेल. यात काही अडचण असल्यास मला तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.